नमस्कार सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये मी साध्याच मशीनवरती साडीला फॉल लावून घेणार आहे। ती कशा पद्धतीने लावायची आणि कोणकोणत्या टिप्स फॉल लावताना महत्त्वाच्या आहे, त्या सर्व महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या ठिकाणी फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेली आहे। त्यानंतर हा भाग आपल्याला फोल्ड करून थोडेसे अंतर या ठिकाणी सोडून हा फॉल आपल्याला एका साईडनी मशीनवरती पूर्ण शिवून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी साध्याच मशीनवरती फॉल लावून घेत आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात हा आपला फॉल लावून तयार होतो। घरच्या घरी तुम्ही साध्याच मशीनवर हा फॉल लावून 15 ते 20 मिनिटात रेडी करून घेऊ शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एका साईडने मी पूर्ण मशीनची शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर एका बाजूने आपल्याला पूर्ण फॉलला अशा प्रकारच्या टाचण्या फॉलवरती लावून घ्यायच्या आहे। तुमच्याकडे जर अशा टाचण्या नसेल तर तुम्ही या ठिकाणी काटेपिनचा वापर केला तरी चालेल। अशा पद्धतीने साडी व्यवस्थित प्रेस करून, कुठेही आपल्या साडीला घोळ यायला नको, त्यामुळे व्यवस्थित हाताने प्रेस करून या पिना पूर्ण फॉलवरती आपल्याला लावून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला एका बाजूने हात शिलाई करून घ्यायची आहे। एका बाजूने आपण जेव्हा साडीला तुरपाई करतो, ती तुरपाई आपण एकदम सरळ सरळ देऊन घेतो, त्यामुळे तुरपाईचा एक जरी धागा तुटला तर पूर्ण फॉल हा आपला बाहेर निघून येतो। तसं होऊ नये म्हणून मी एक टिप तुम्हाला सांगणार आहे की तुरपाई आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यामुळे साडीचा फॉल हा एकदम मजबूत लागून आपला तयार होतो। छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून जर साडीला आपण फॉल लावून घेतला तर साडीचा फॉल हा एकदम फिनिशिंग सहित तयार होतो आणि वारंवार तो फॉल आपला निघत सुद्धा नाही। या ठिकाणी मी पूर्ण फॉलवरती या टाचण्या लावून घेत आहे। या ठिकाणी आपण टाचण्याचा उपयोग केल्यामुळे या बाजूने आपल्याला धावदोरा भरण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि सहज आपण याला तुरपाई करून लवकर 15 ते 20 मिनिटात फॉल फिनिश करू शकतो। या ठिकाणी मी एका बाजूने तुरपाई करून घेणार आहे। सुईमध्ये मी डबल दोरा ओढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने 2-3 तुरपाईचे टाके दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक गाठ देऊन घ्यायची आहे। त्यानंतर परत आपल्याला तुरपाई करायची आहे। पूर्ण फॉलवरती अशाच पद्धतीने आपल्याला तुरपाई करत न्यायची आहे। त्यामुळे काय होणार,
आपल्या फॉलचा एक जरी धागा निघाला तर जिथे आपण गाठ दिलेली आहे तिथपर्यंतच हा धागा निघेल. पुढे फॉल आपली जशीच्या तशीच राहील. त्यामुळे पूर्ण फॉल निघण्याची भीती राहत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल साडीला लावून घेतली तर साडी सुद्धा खराब होत नाही आणि वारंवार आपल्याला तुरपाई करायची गरज सुद्धा पडणार नाही. दोन तीन टाके लावल्यानंतर एक गाठ आपल्याला पाडून घ्यायची आहे. त्यानंतर परत तुरपाई करत न्यायची आहे. सेम तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण साडीवरती पूर्ण फॉलवरती तुरपाई करून घ्यायची आहे. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फॉल लावून बघा आणि तुमची फॉल कशी लागून तयार झालेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सेम त्याच पद्धतीने मी पूर्ण साडीवरती फॉल लावून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पूर्ण साडीवरती मी फॉल लावून घेतलेला आहे. एकदम फिनिशिंग सहित हा फॉल तयार झालेला आहे. याही बाजूने तुम्ही बघू शकता किती छान प्लेन हा फॉल आपला लागलेला आहे. कुठेच या फॉलला घोळ वगैरे आलेला नाही. तुम्ही पण घरच्या घरी साध्याच मशीनवर अशा पद्धतीने फॉल नक्की लावा आणि आपल्या पैशांची नक्कीच बचत करा. सध्या पिको फॉलचे रेटसुद्धा भरपूर वाढलेले आहे. त्यामुळे साधी मशीन जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फॉल नक्कीच लावून आपले पैसे वाचवू शकता. तसेही साडीला एका बाजूने काही ना काही वर्क काठ डिझाईन येतच असते. पदराच्या साईडने आपल्याला पिको करायची ही साडीला गरज पडत नाही. नेसत्या साईडने आपण मशीनची शिलाई यावरती मारून घेऊ शकतो. तो भाग हा आतल्या भागाने जातो त्यामुळे काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने हा फॉल साडीचा मी लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आपल्या फॉलची आलेली आहे. असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.